नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत। आपण मोदक सिरीज स्टार्ट केली आहे। मोदक सिरीज भाग 3 मध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी कमी वेळेत कमी साहित्यात अगदी पेड्यासारखे लागणारे मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच पाणी होईल असे बेसनाचे मोदक। भाग 1 आणि 2 चॅनलवरती आधीच व्हिडिओ अपलोड झालाय, नक्की जाऊन चेक करा। साहित्य बघून घेऊया। त्यासाठी मी मेजरिंग कप मधला जो 2 नंबरचा कप असतो त्याच्याने मी 1.5 कप आपण एवढं बेसन घेतलंय। 1.5 कप बेसनसाठी मी 1 कप दूध घेतलंय, अर्धा कप मिल्क पावडर घेतलंय, अर्धा कप साखर घेतली आहे। पण साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता। 3 ते 4 चमचे तूप घेतले, गार्निशिंगसाठी पिस्ता घेतलेत आणि हाफ टीस्पून असं एवढं इलायची पावडर घेतलं। एका पसरट भांड्यात बेसन पीठ घेऊन त्यात आपण घेतलेलं दूध हळूहळू करत एकाच डायरेक्शनने छान मिक्स करत जायचंय। छान घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचंय। मी आधी थोडं दूध घातलंय, पण अजून लागलं थोडं करत दूध घालायचंय आणि अशा पद्धतीचं आपल्याला बॅटरची थिकनेस हवी आहे। मी इथं अर्धी वाटी दूध घेतलं होतं, त्याच्यातनंही उरलेलं आहे आपलं दूध। त्यानंतर एका पॅन मध्ये तूप गरम करायला ठेवूया। तूप छान गरम होऊ द्यायचंय। त्यानंतर एका हाताने कंटिन्युअसली मिक्स करत जायचंय आणि एका हाताने बॅटर हळूहळू करत घालायचंय। लक्ष द्यायचंय गॅस कमी असायला हवाय ते करताना, कारण की बेसन पिठाला गुठळ्या पडू शकतात। त्यासाठी कंटिन्युअसली हात चालवतच राहायचा। अजिबात जोपर्यंत असं थिकनेस येत नाही किंवा असा छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली हात चालवत राहायचे। दूध आणि तूप छान पिठात शोषलं जाईल आणि कढईपासून पीठ छान अलग व्हायला लागून जाईल, म्हणजे वेगळं व्हायला लागून जाईल आणि कढईला पीठ चिटकणं बंद होईल तोपर्यंत छान कंटिन्युअसली हात चालवत राहायचे। मी अजून थोडं तूप घातलंय। आपण 4 ते 5 चमचे तूप घेतलं होतं, त्याच्यातनं मी 2 ते 3 चमचे आधी टाकलं होतं। उरलेलं तूप अजून पुन्हा टाकलंय मी, कारण की मला अजून तुपाची कमी वाटत होती म्हणून। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तूपचं क्वांटिटी कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपण मिल्क पावडर टाकतोय, त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी मिल्क पावडर अशा पद्धतीने टाकलं आहे डायरेक्टली। तुम्ही त्याला दुधात किंवा पाण्यात मिक्स करू नये, म्हणजे छान असं बॅटर तयार करूनही टाकू शकतात तरी चालेल। त्यानंतर थोडी इलायची पावडर टाकली आहे आणि थोडे पिस्ताचे काप टाकलेले आहेत। त्याला छान मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत त्या पिठाचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत। त्यानंतर आपण जी पिठी साखर घेतली होती ती पिठी साखर त्यात घालूया। मी पिठी साखर माझ्या घरात मिक्सरमधनंच काढलेली आहे। आपली जी नॉर्मलची जी डेली यूजची जी साखर असते तिलाच मी मिक्सरमधनं फिरवून घेतली आहे। पिठी साखर जोपर्यंत वितळत नाही किंवा त्यात छान मिसळून जात नाही तोपर्यंत आपण त्याला मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू। आणि हे करताना गॅस कमी करून द्यायचा आहे, किंवा हे करताना गॅस बंद करून मिश्रण छान खाली गॅसवरनं खाली घेऊन त्यात साखर टाकून मिक्स केलं तरीही चालेल। फक्त एवढी काळजी घ्यायची की आपलं मिश्रण गरम असायला हवं, की जेणेकरून त्यात साखर लवकर वितळेल। जवळजवळ ही रेसिपी कंप्लीट होते तोपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा, अजिबात फुल करायचा नाही आहे। छान साखर पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा एका पसरट भांड्यात छान मिश्रण गार करायला काढून घेऊया। छान आपलं मिश्रण गार झालेलं आहे। त्यानंतर मी मोदकचा मोल्ड घेतला आहे, त्याला छान तुपाने ग्रीस करून घेतला आहे आधी, आणि त्यानंतर थोडे पिस्ताचे काप टाकलेले। अशा पद्धतीने आपल्याला त्याला छान भरून घ्यायचे आहेत, दाबून दाबून भरायचे। बघू शकतात मी कशा पद्धतीने भरलेलं आहे, अशाच पद्धतीने तुम्ही भरा। अशा पद्धतीने भरून छान पॅक करून साईडला ठेवून घ्या। माझ्याकडे 2 मोल्ड आहेत, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लगेचही काढू शकतात। मी तुम्हाला परत पुन्हा एकदा दुसरा मोल्डही भरून दाखवते। अशा पद्धतीने दोघी मोल्ड किंवा दोघी साचे मोदकाचे मी भरून घेतलेत। बघू शकतात किती छान आणि इझिली निघतात, कारण आपण आधी त्याला तूप लावलं आहे। तूप, तेल, बटर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही लावा आधी साच्याला, त्याने जेणेकरून आपले मोदक खूप छान इझिली निघतात। अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत, बघू शकतात। ही रेसिपी करताना तुम्हाला जास्त काही झंझट नाही आहे, जास्त वेळ नाही आहे, किंवा ज्या दिवशी बाप्पांचं आगमन होतं त्या दिवशी खूप घाई गडबड असते। बाप्पांचं आगमन होणार असतं, आपल्याला तयारी करायची असते, पूजाही करायची असते, त्यासाठी ही रेसिपी त्या दिवसासाठी खूप परफेक्ट आहे। तर छान आणि मस्त आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आसूस किचन मराठीला नक्की विजिट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। अगदी मऊ आणि पेड्यासारखे तोंडात टाकताच पाणी होईल असे मोदक आपले तयार झाले। उकडीचे आणि तळणीचे मोदकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, जाऊन नक्की बघा।